तर आज आपण अगदी मिठाईवाल्याकडे जशी मिठाई मिळते अगदी त्याच चवीची मिठाई अगदी घरच्या घरी तयार करणार आहोत। मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी ही मिठाई तुम्ही एकदा नक्की करून बघा। सणासुदीचे दिवस आलेले आहेत आणि ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये ही अगदी मिठाई घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। त्याच्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याऐवजी तुम्ही इथं काजूचाही वापर करू शकता। तर शेंगदाणे मी इथे 1 वाटीपर्यंत वापरणार आहे आणि ह्या शेंगदाण्यांपासून अगदी चविष्ट मिठाई आपण तयार करणार आहोत। तर शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। जेवढे तुम्ही शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्याल अगदी मिठाई शेंगदाणे भाजून घ्याल तेवढा अगदी शेंगदाण्याचा कूट आहे हा व्यवस्थित अगदी मस्त तयार होतो, बारीक असा तयार होतो। तर शेंगदाणे आपले छान असे भाजून तयार झालेले आहेत। अगदी एकसारख्या कलरवरती आपण शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। सालं जर तुम्ही तशीच ठेवली तर ह्या शेंगदाण्याचा कूट आपण बनवणार आहे तो अगदी लालसर तयार होतो। त्याच्यासाठी सालं काढणं हे गरजेचं आहे। तर साल काढून झाल्यानंतर हे आपण अगदी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। बारीक करून घेताना पल्स मोडवरती चालू बंद ह्याच्यामध्ये तुम्ही करून घ्या। एकसारखा मिक्सर फिरवला तर ह्याच्यातून तेल रिलीज होईल। तर हे बघा अगदी मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक चाळणीने हा शेंगदाण्याचं कूट आहे तर चाळून घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही शेंगदाण्याचं कूट बारीक करून घ्याल तेवढी आपली मिठाई अगदी छान तयार होते। तर एका पॅनवरती मी इथं साखर घेतलेली आहे। साखर मी अगदी अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे। 1 वाटी शेंगदाणे आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर हे परफेक्ट माप आहे। पण तुम्हाला जर जास्तीचं गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त वाढवून घेऊ शकता। त्याच्यानंतर पाणी घेतलेलं आहे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं इथं जास्त पाणी इथं घेतलेलं आहे। साखर विरघळेपर्यंत हे पूर्णपणे आपण हलवून घेणार आहोत। साखर विरघळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेतच ही साखर पूर्णपणे विरघळली जाते। तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। पाण्यालाही छान अशी उकळी आलेली आहे आणि पाणी आहे हे व्यवस्थित असं चिकट झालेलं आहे। तर आपल्याला अगदी हलकीशी तार आली की आपण हे पाण्याचा गॅस आहे तो ह्याच्यामध्ये आपण जे कूट केले होते शेंगदाण्याचं ते टाकून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अगदी पाण्याला छान अशी चिकटाई आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत। शेंगदाण्याच्या कुटाबरोबर अगदी 1 ते 2 चमचे मी इथं मिल्क पावडर पण टाकलेली आहे। थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर तुम्ही ही मिल्क पावडर पण टाकून घ्या। तर हे पूर्णपणे आपल्याला हलवून घ्यायचंय। आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला अगदी पटपट करायचंय, कारण हे मिश्रण आहे ते अगदी कडक होत जातं हलकंसं। तर हे आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचंय। तर हलवायला जास्त वेळ लागत नाही किंवा हे मिश्रण सुकायला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेतच हे तयार होतं। जर तुमच्याकडून शेंगदाण्याचा कूट हा जाडसर राहिला तर तुम्हाला इथे दाखवते मी अगदी ह्या पद्धतीत कडक असं मिश्रण तयार होतं। आता ह्याच्यातून तुम्हाला मिठाईसाठी जे आपण हे बनवणार आहोत ते पण व्यवस्थित बनवायला येत नाही। तर हे मिश्रण असं कडक झालं तर मिक्सरमधून तुम्ही अगदी हलकंसं हे बारीक करून घेतलं तरी हे व्यवस्थित बारीक होतं आणि ह्याची मिठाई अगदी छान अशी बनवायला येते। तर हे बघा आपलं जे मिश्रण आहे ते छान असं परतून तयार झालेलं आहे। आता ह्याच्यातला थोडासा भाग आहे तो मी एका साईडला करून घेते। तर त्याच्यामध्ये अगदी काजू आणि बदामाचे 1 ते 2 चमचे मी इथं घातलेले आहेत अगदी काप करून। तर व्यवस्थित हे आपण हलवून घेऊया। मिश्रण आहे ते पूर्णपणे आपण हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आहे ते चमच्याला जर चिपकत असेल तर ह्याच्यावरती अगदी अर्धा चमचा एवढं तूप घालायचं। तुपामुळे छान अशी चकाकी येते आणि मस्त असं आपल्याला हलवायला येतं। तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळातच हे मिश्रण आहे ते सुकायला लागतं। तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे एका पेपरवरती काढून घेणार आहोत। तर मी ह्या प्लास्टिक पेपरवरती हे मिश्रण काढून घेणार आहे। तर बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता। पण सगळ्यांच्याचकडे बटर पेपर नसतो, त्याच्यामुळे हे मी मिश्रण आहे ते प्लास्टिकच्या पेपरवरती काढून घेणार आहे। मिश्रण हलकंसं गरम आहे त्याच्यामुळे हे मिश्रण आहे शक्यतो हे तुम्ही पेपरनीच असं मिक्स करून घ्या। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी तुम्हाला ज्या आकारामध्ये ही मिठाई बनवायची आहे अगदी तो आकार तुम्ही देऊ शकता। हे आपण फिलिंग बनवलेलं आहे, अगदी हे आपण आतमध्ये मिठाईच्या आतमध्ये घालणार आहोत। मी हे हलकासा स्क्वेअर शेप ह्याला देणार आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं अगदी हलकासा स्क्वेअर शेप देऊन अगदी पेपरमध्येच हे मी फोल्ड करून घेणार आहे। आणि हा पेपर आहे तो अगदी फ्रीझरमध्ये मी एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवणार आहे। तर अगदी हलकंसं मी इथं स्क्वेअर शेप दिलेला आहे। तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायची आहे मिठाई अगदी त्या आकारामध्ये तुम्ही हा शेप देऊ शकता। तर हे बघा
जे उरलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये अगदी मी 2-3 थेंब ह्याचे कलरचे घातलेले आहेत. आता हे पावडर फॉर्ममध्ये मी फूड कलर घेतला होता. तर तुमच्याकडे जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर तोही तुम्ही इथं अगदी 1-2 थेंब इथं वापरले तरी चालेल. तर हे पूर्णपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथं शेंगदाण्याचा कूट आहे तो पूर्णपणे मी बारीक करून घेतला होता, त्याच्यामुळे हे मिश्रण आहे ते अगदी छान असं तयार झालेलं आहे. आपल्याला अगदी हव्या त्या आकारामध्ये आपण ह्याची मिठाई बनवू शकतो. तर मिश्रण शेंगदाण्याचं कूट बारीक करणं खूप गरजेचं आहे. जर कडक होत असेल तर हे तुम्ही एकदा मिक्सरमधून काढून घ्या, बरोबर असं हे बारीक होतं. तर हे पेपरच्या साह्यानेच आपण हे पूर्णपणे हलकंसं मळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे आणि हे अगदी लांबट आकारामध्ये आपण हे लाटून घेणार आहोत. ही मिठाई अगदी बनवायला सोपी आहे, अगदी कमी वेळात ही तयार होते. तुम्ही इथे काजूचाही वापर करू शकता, काजूनी पण छान अशी टेस्ट येते. पण आपण ही शेंगदाण्यापासून अगदी कमी खर्चामध्ये बनवणार आहोत. तर आपण इथं लांबट आकारामध्ये हे आपण लाटून घेतलेलं आहे. आता हे फिलिंग आहे आपण जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते आपण इथं घालून घेणार आहोत, ह्याच्यावरती ठेवणार आहोत. तर हे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आणि दोन्ही साईडून व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी अगदी स्क्वेअर शेपमध्ये मला ही मिठाई बनवायची आहे, त्याच्यामुळे हलकासा स्क्वेअर शेप मी इथं देणार आहे. तर हलक्या हाताने हे पूर्णपणे सेट करून घ्यायचं. व्यवस्थित फिलिंग आहे ती पूर्णपणे आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी हलकासा मी इथं स्क्वेअर शेपमध्ये करणार आहे. तर ही मिठाई तुम्ही अगदी तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडते अगदी तो शेप तुम्ही इथं देऊ शकता. तर व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि अगदी थोड्या वेळासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जर तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालेल. तर हे बघा मस्त अशी आपली मिठाई तयार झालेली आहे. अगदी छान असा आपण हे आता कट करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत कमी खर्चात आपली ही मिठाई तयार झालेली आहे. शेंगदाण्यांपासून आपण हे पूर्णपणे मिठाई बनवलेली आहे, त्याच्यामुळे अतिशय हेल्दी आणि टेस्टी पण लागते. तर पीनट्स मिठाई असंही तुम्ही म्हणू शकता. मस्त अशी चवीलाही लागते. कोणतंही इथं आपण पिठाचा वापर केलेला नाही, अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही मिठाई आपण बनवलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, लहान मुलांना नक्की आवडेल. तर तुम्हाला ही मिठाईची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन